अखिल भारतीय मानव परिषद गेल्या तारखेने आयोजित हे धर्मसंमेलन, त्या धर्मसंमेलनाचे अध्यक्ष परमपूज्य प्रधान श्रीमंत आचार्य, ज्यांचं आत्ताच नव्यानंच अखिल भारतीय मानव परिषदेच्या अध्यक्षस्थानी जे नवनिर्वाचित झालेले आहेत, सर्व पंथाचे ते डोळे आहेत, आस आहे, आकांक्षा आहे, पथ आहे आणि समृद्धी आहे, असे मोठे मोठे बाबा अमरावतीचे, ज्यांचा या संस्थेच्या वतीनं आत्ताच आपण सुंदरसा सत्कार केला. बाबाचं नेतृत्व या संस्थेला आता जे आपल्याला लाभलं आहे, आतापर्यंत जे या अखिल भारतीय मानव परिषदेची वाटचाल होती ती सर्व देशाच्या समोर आहे, परंतु मागच्या काही दिवसापासून त्याला एक जी गती मिळाली आहे, त्या गतीचे शिल्पकार परमपूज्य प्रधान महंत मोठे बाबा अमरावतीचे कारंजेकर बाबा ते आहेत. त्याच्याकरता त्यांच्याकडे एक टाळ वाजवत होता. त्याचप्रमाणे त्यांना या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा जी साथ मिळाली, त्यामुळे या पंथाला एक सुवर्णाचे दिवस प्राप्त झालेले आहे. एक मौल्यवान असा काळ या पंथाला लाभलेला आहे. जे प्रलंबित मागण्या होत्या पंथाच्या, महाराष्ट्र मुख्यमंत्री साहेबांनी ते हळूहळू का होईना कोणी कल्पना केली नसा अशा प्रकारच्या मागण्या मुख्यमंत्री साहेबांनी मान्य केलेल्या आहेत. त्यातल्या त्यात सर्वात महत्वाची मागणी ती रिद्धिपूरला मराठी भाषा विद्यापीठ, त्याहीपेक्षा अधिक महत्वाची मागणी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये शासनाच्या वतीनं भगवान सर्वज्ञ चक्रवर्ती स्वामींचा अवतार दिवस साजरा करण्याची जी मागणी पूर्ण केली, त्याच्याकरता मी महाराष्ट्र शासनाला शतशः प्रणाम करतो. त्याच्याकरता शासनासाठी एकदा पुन्हा टाळ्या वाजवा. आज व्यासपीठावर भारताचे केंद्रीय मंत्री विकास पुरुष माननीय श्री गडकरी साहेब बसलेले आहेत. यांना या पंथाबद्दल अतीव आनंद आहे, अतीव आदर आहे आणि ते आपल्या नागपूरचं भूषण आहे. त्यांच्याही कारकिर्दीमध्ये शताब्दी मार्गाचं त्यांनी घोषणा करून त्यांनी या पंथाकरता आम्ही काही करू शकतो अशा प्रकारची चुरक दाखवली आहे. त्यामुळे साहेब करता येतात साहेब, या महाराष्ट्रामध्ये अनेक पर्यटन स्थळ आहेत. शासनाच्या वतीनं आणि आपल्या मार्गदर्शनानं भरघोस असं सहाय्य या सर्व पर्यटन स्थळांना आणि महास्थानांना त्यांच्या विकासाला तयार करून आपण भरघोस सहाय्य देत आहात. परंतु नागपूर जिल्ह्यात नागपूर तहसीलमध्ये असलेलं मनसळ स्थान अजूनही पर्यटनाच्या दृष्टीनं अजूनही ते विकासाची वाट पाहत आहे. साहेब, आम्हाला विनंती आहे आमची या सभेमध्ये की आपण आपल्या होणाऱ्या आता या भाषणातून आपण त्याबद्दल जरूर काहीतरी मार्ग काढून तुम्ही तिथे सुद्धा तुमची समृद्धी निर्माण करा अशी मी सर्वांच्या वतीनं आपल्याला धन्यवाद करतो.